नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हेन्शन ऑफ करोजन म्हणजे क्षरण प्रतिबंध म्हणजेच एखादा पदार्थ लोखंड गंजू नये, खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो. तर बघा, कोणताही धातू असू द्या, तो कधीही शुद्ध स्वरूपात नसतोय. म्हणजे याच्यामध्ये अपवाद आहे सोने, चांदी आणि प्लॅटिनम. हे तीन जे धातू आहे हे आपल्याला शुद्ध स्वरूपात सापडतात, परंतु बाकीचे कोणताही धातू हा शुद्ध स्वरूपात आपल्याला सापडत नाही. त्याला आपल्याला शुद्ध बनवावा लागतो. मग हा कोणत्या ना कोणत्या अधातू बरोबर बॉन्ड असतो. त्या अधातूला पासून बाजूला काढण्यासाठी आपल्याला खूप षडयंत्र करावं लागतात, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप एनर्जी त्याला खर्च करावं लागते. त्यावेळेला तो शुद्ध होतो. मग तो शुद्ध झाल्यानंतर सुद्धा तो शुद्ध राहत नाही ना, तो पुन्हा अधातू बरोबर बॉन्ड होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं आपल्याला त्याला शुद्ध ठेवावा लागतो. आणि शुद्ध ठेवण्यासाठी आपण काय करतो, त्याला आपण पेंट करतो, तेल लावतो किंवा ग्रीस करतो किंवा वॉर्निशचा थर देतो आपण. तर ह्या वेळेला हे थोडेफार स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु हे ज्या वेळेला बाजूला निघणार आहेत, म्हणजे थोडक्यात तेल काय करण्यास्तव निघून गेलं किंवा पेंट निघून गेला, तर ज्या ज्या ठिकाणी हे पेंट खराब होणार आहे लगेच हा अधातूला बोलावणार आहे आणि त्याच्याबरोबर बॉन्ड करणार आहे. उदाहरणार्थ आपण लोखंडाच्या वस्तू घेतल्या, तर लोखंडाच्या वस्तू घेतल्यानंतर आपण त्याला पेंट करतो. लोखंडाचा सगळ्यात प्रिय अधातू म्हणजे लोखंडाचा नाही, जवळजवळ बऱ्याच अधातूंचा आणि धातूंचा सगळ्यात आवडता जो एलिमेंट आहे तो म्हणजे ऑक्सिजन. हा जो पेंट केलेला जो काही लोखंड आहे, हा याचा जर समजा काही कारणास्तव पेंट जर त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी खराब झाला किंवा निघून गेला, तर हा लगेच ऑक्सिजनला बोलवतो आणि ऑक्सिजन बरोबर बॉन्ड करतो आणि आयर्न ऑक्साईड तयार करतो. आणि हे आयर्न ऑक्साईड असं असतं की ना, एक मॉलिक्यूल जर त्याला ऑक्सिजन बरोबर बॉन्ड झाला की लगेच दुसरा पण बॉन्ड होतो आणि पूर्ण जे लोखंड आहे ते पूर्णपणे खराब होतं. म्हणजे पूर्णपणे ठिसूळून त्याचा आकारच राहत नाही. आणि हे त्याची स्टेबल पोझिशन आहे कोणाची, लोखंडाची. या पद्धतीने होता तो. तुम्ही लाल माती जर पाहिली असेल ना, त्या लाल मातीमध्ये नक्की काय आहे, तर ही आयर्न ऑक्साईड आहे. कारण लोखंड हा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड असतो, ॲल्युमिनियम हा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड असतो. त्यामुळं हे जे मुख्य जे दोन धातू आहेत, हे दोन धातू आपल्याला जास्त वापरतो आपण. आणि हे दोन धातू कधी शुद्ध स्वरूपात नसतात, त्यामुळे त्याला आपल्याला बनवावं लागतं. तर आपण पेंट हे जर ग्रीस वगैरे दिले तर हे तात्पुरत्या स्वरूपाचे आपण ना त्याची गंज रोखू शकतो. परंतु आपल्याला जर कायमस्वरूपी त्याची जर गंज रोखायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. एकूण 5 स्टेप आहेत पहा. 5 पद्धतीने आपण ही गंज रोखू शकतो. यामध्ये पहिले पहा गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंग म्हणजे काय, तर या धातूच्या म्हणजे लोखंडाच्या वस्तूवर जस्ताचं कोटिंग केलं जातं. तर लोखंडाच्या तुलनेत जे झिंक आहे किंवा जस्त आहे हे जरा थोडंसं स्टेबल असतं. तर काय केलं जातं पहा की लोखंडाची जी वस्तू आहे त्या वस्तूला पहिल्यांदा चांगलं धुवून घेतलं जातं. कॉस्टिक सोड्यामध्ये त्याला साफ करून घेतलं जातं. एक सुद्धा मॉलिक्यूल त्याच्यावर किंवा डस्ट वगैरे राहिली नाही पाहिजे. आणि पूर्णपणे धुवून घेतल्यानंतर जे झिंक आहे त्या झिंकला एका टबमध्ये वितळवलं जातं आणि ती जी लोखंडाची वस्तू आहे ती लोखंडाची वस्तू त्याच्यामध्ये बुडवली जाते. बुडवल्यानंतर सगळ्यात पातळ थर त्या लोखंडाच्या वस्तूवर जमा होतो. यालाच म्हणतात गॅल्वनायझिंग. आता त्याची गॅल्वनायझिंग ज्या वस्तू ज्या आहेत त्या आपण पाहिले असतील पहा, जे स्क्रू आहेत, खिळे आहेत, त्याच्यानंतर नट बोल्ट असतात आणि पत्रे असतात. ह्याच्यावर पांढऱ्या रंगाचा थर असतो पहा. किंवा हे लोखंडाचा पांढरा रंग नाही आहे, थोडासा काळपट रंग आहे. परंतु जर त्याच्यावर जर गॅल्वनायझिंग जर केलं तर हे असं एकदम सिल्वरसारखं चमकायला लागतं. तर हे सिल्वरचा जो कलर आहे तो काय आहे, ह्या झिंक मेटलचा आहे. त्यामुळे काय होत नाही, ती वस्तू गंजत नाही. दुसऱ्या पहा टायनिंग. यालाच कथिलीकरण म्हणतात. म्हणजे जे कथिल धातू आहे किंवा टीन जो धातू आहे तो टीन धातूचं एक पातळ कोटिंग केलं जातं. आता हे काय पहा, कोणत्या धातूवर केलं जातं, पण तांब्याच्या ज्या वस्तू आहेत त्या तांब्याच्या वस्तू जर काही दिवस जर राहिल्या, मग त्याला जर आपण जर वापर नाही केला तर त्या हिरव्या होतात. त्या हिरव्या का होतात, तर जो वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा कार्बन डायऑक्साईड हा या कॉपर बरोबर बॉन्ड होतो आणि कॉपर कार्बोनेटचा थर तयार होतो त्याच्यावर, आणि हा हिरव्या रंगाचा असतो. आणि त्यामुळं त्या तांब्याची जी चकाकी आहे ती खराब होते आणि भांडे आहेत ती आपण वापरू नाही शकत. तर पहा अमेरिकेचा जो स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे हा तांब्यापासून बनलेला आहे. आता तांब्याचा कलर तुम्हाला माहिती असेल पहा,
तांबूस असतो, परंतु हा हिरवा बनलेला आहे. तर हिरवा कशासाठी बनला आहे? तर वातावरणातला जो कार्बन डायऑक्साईड आहे, त्या कार्बन डायऑक्साईडमुळं याच्यावर कॉपर कार्बोनेटचा थर जमा झालेला आहे, त्याच्यामुळे तो हिरवा बनला आहे. तो हिरवा नाही, तो तांबूस रंगाचा होता, म्हणजे तांब्याचा होता तो. तर हे जे आहे तांब्याचं जे कार्बन डायऑक्साईडपासून जे बाजूला आपल्याला काढायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर टीन या धातूचा आपल्याला वापर करावा लागेल. तर सेम या पद्धतीनेच केलं जातं, जसं गॅल्व्हनायझिंग करतो आपण तसं. तर तांब्याच्या वरच्या साईडने टीन धातूचा एकदम पातळ थर दिला जातो गरम करून, आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तांब्यापेक्षा टीन थोडासा स्टेबल आहे, कार्बन डायऑक्साईड बरोबर तो बॉन्ड होत नाही, आणि त्यामुळं जो विषारी हिरवा कलर आहे कॉपर कार्बोनेटचा तो जमा होत नाही, आणि आपल्या तांब्याची भांडी चांगली राहतात. पुढले पहा ॲनोडायझिंग. आता पहा जो ॲल्युमिनियम धातू आहे, पहा तुम्ही ऐकलं असेल, पहा ॲल्युमिनियम धातू हा गंजत नाही. लोखंड लगेच गंजतं, परंतु ॲल्युमिनियम हा धातू गंजत नाही. त्याला कारण आहे पहा की ॲल्युमिनियम ऑक्साईड हा एकदम स्टेबल थर असतो. थोडक्यात तुम्हाला ॲल्युमिनियमला पेंट एच करायची गरज नसते, कारण ॲल्युमिनियम ऑक्साईड एवढं स्टेबल आहे की एकदा का तो ऑक्सिजन बरोबर बॉन्ड झाला की त्याच्या खालचे जे ॲल्युमिनियमचे ॲटम्स आहेत त्या ॲटमपर्यंत ऑक्सिजनला पोचूनच देत नाही. म्हणजे एकदम स्टेबल थर आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड, म्हणजे त्याच्यामुळे ॲल्युमिनियम गंजत नाही. काही कारणास्तव समजा त्या ठिकाणी समजा तो ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर घासला थोडक्यात, तो पुन्हा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड होऊन त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर तयार होतो. त्याच्यामुळे कधीही ॲल्युमिनियम एकदा शुद्ध स्वरूपात आणला तो गंजत नाही, कारण ऑक्सिजन बरोबर लगेच एक पातळ थर तयार होतो, आणि तो एवढा स्टेबल असतो की ऑक्सिजन त्याला पुन्हा दुसऱ्या ॲटमपर्यंत पोचतच नाही. तर हे कंपनीत सुद्धा करतात, आणि थोडासा जाड ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर जमा करतात, आणि यासाठी वापरतात ॲनोडायझिंग. आता यामध्ये काय केलं जातं की जे ॲनोड आहे, ॲनोड म्हणजे काय, ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ज्या प्लेटला दिला जातो त्याला म्हणतात ॲनोड, आणि ज्या प्लेटमध्ये आपण निगेटिव्ह चार्ज होतो त्याला म्हणतात कॅथोड. तर यामध्ये काय केलं जातं पहा की ॲल्युमिनियम, तांबे यांच्या ह्या वस्तूवर आपण काय करतो, त्यांचा ऑक्साईडचा थर चढवतो, आणि यालाच म्हणतात ॲनोडायझिंग. तर हे जे ॲनोड आहे ते ॲनोड या प्लेटवर ॲल्युमिनियम किंवा तांब्याच्या वस्तू आपण ठेवतो, आणि सल्फ्युरिक ॲसिड असतं एका टबमध्ये घेतलेलं, आणि त्या ज्या टबमध्ये घेतलेले त्या टबलाच निगेटिव्ह चार्ज देतात, आणि पॉझिटिव्ह चार्ज ज्या ठिकाणी आहे तिथे त्या ठिकाणी ह्या तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू लटकवतात, आणि हे लटकवल्यानंतर त्यांचा जो ऑक्साईडचा जो थर आहे तो ह्या पॉझिटिव्ह चार्जवर म्हणजेच ॲनोडवर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या ॲनोडच्या वस्तूवर जमा होतात ऑक्साईडचा थर, आणि हा स्टेबल थर असतो, त्याला पेंट करण्याची गरज नाही, आणि हा थोडा जाड थर करतात तयार, आणि तो बिनविषारी पण असतो. त्यामुळं हा जो ऑक्साईडचा जो थर आहे हा एकदा तयार झाला की ॲल्युमिनियम आणि तांब्याच्या वस्तू बिलकुल खराब होत नाहीत, आणि यालाच म्हणतात ॲनोडायझिंग, कारण ते ॲनोडवर आपण डिपॉझिट केलेले आहे. पुढचं आहे बा इलेक्ट्रोप्लेटिंग. आता इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, तर एक धातू आहे त्या धातूवर आपण दुसऱ्या धातूचा थर चढवतो. आता हे गॅल्व्हनायझिंग आणि टायनिंगमध्ये आपण पाहिलेलं आहे की हे आपण काय करत होतो की तो धातू गरम करून त्याच्यामध्ये बुडवत होतो, म्हणजे वितळून त्याच्यामध्ये बुडवत होतो. परंतु इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये आपण असं नाही करत. समजा तुम्हाला सोन्याचं एक पातळ थर चढवायचा आहे, समजा तुमच्या घरामध्ये एखादा चमचा आहे आणि त्या चमच्यावर तुम्हाला सोन्याचं पाणी चढवायचं आहे, किंवा सोन्याचा पातळ थर चढवायचा आहे, किंवा चांदीचा पातळ थर चढवायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही सोनं जर वितळून त्याच्यात जर बुडवलं तर शक्य नाही, कारण एवढं सोनं कुणाकडे नसते आणि ते शक्य पण नाही आहे. मग त्यासाठी काय केलं जातं, तर हे इलेक्ट्रोप्लेटिंग केलं जातं. तर त्यामध्ये एका टबमध्ये तुम्हाला त्या सोन्याचं जे काय आयन्स असणार आहे ते आयन्स असलेले पाणी त्या लिक्विड घ्यावं लागतं. आता हे लिक्विड म्हणजे कोणतं असते, भरपूर असतात त्याच्यामध्ये, आणि ते विषारी पण असतात, त्यामुळे मी काही सांगत नाही ठिकाणी. तर ते जे लिक्विड आहे त्या लिक्विडमध्ये आपल्याला काय करायचे, ते ज्या वस्तूवर सोन्याचा लेप चढवायचा आहे त्या वस्तू त्या ठिकाणी सोन्याचे जे आयन्स आहेत ते सोन्याचे आयन्स त्या सोन्याच्या वस्तूवरून निघणार, त्या लिक्विडमध्ये जाणार, आणि लिक्विडमधून तुमच्या चमच्यावर डिपॉझिट होणार. असंच चांदीचं पण आहे.
तर हे आपण सोन्या चांदीचे आपण एक पातळ थर चढवतो, तर हे एवढंच आहे का फक्त? नाही, याचा खूप उपयोग आहे. कार असतात पहा, कारवर असे लिहिलेलं असतं पहा. आता हे टाटा कंपनी आहे, तर टाटाचा जो टी असतो, तर हा टी जो आहे किंवा त्यांचा जो लोगो आहे किंवा त्यांचं जे नाव आहे, हे नाव हे प्लॅस्टिकपासून बनलेलं आहे, परंतु ते आपल्याला स्टेनलेस स्टीलसारखं दिसतं. कसं काय दिसते? तर ह्याच्यावर इलेक्ट्रोप्लेटिंग केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे पहा, जे प्लॅस्टिक आहे त्या प्लॅस्टिकवर पहिल्यांदा त्यांनी तांब्याचा थर चढवला आणि तांब्यावर स्टीलचा थर चढवलेला आहे, त्यामुळे हे चमकायला लागतं. त्यानंतर पहा आपले जे बॉल पेन असतात पहा, बॉल पेनचे पण पुढल्या टोकावर असं चमकदार असतं पहा, ते ॲक्च्युली प्लॅस्टिकचं आहे, परंतु त्याच्यावर हे प्लेटिंग केलेलं आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रो प्लेटिंग. ठीक आहे. अशा भरपूर वस्तू असतात की ज्याच्यावर इलेक्ट्रोप्लेटिंग करून दुसऱ्या धातूचा थर चढवला जातो, जो स्टेबल धातू आहे, तो गंजणार नाही असा, याला म्हणतात इलेक्ट्रोप्लेटिंग. आणि पुढले पहा, यामध्ये अलॉईंग, त्याला मराठीत म्हणतात संमिश्र. तर सगळ्यात सोपी पद्धत आणि खूप जुन्या काळापासून ही पद्धत वापरलेली आहे की एखादा पदार्थ गंजू नये म्हणून आपण याच्यामध्ये दुसरा धातू ॲड करून डायरेक्ट त्याचं मिश्रण तयार करतो. तर पहा तुम्ही ब्रॉन्झ, पितळ, त्याच्यानंतर स्टील आणि स्टेनलेस स्टील अशी नावं तुम्ही ऐकली असेल पहा. तर हे काय पहा, तर ब्रॉन्झमध्ये पहा 90% तांबे असते आणि 10% तुम्ही टिन किंवा त्याला मराठीत कथील म्हणतात, हे जर टाकलं तर त्याच्यापासून ब्रॉन्झ हा धातू तयार होतो. त्यानंतर पहा स्टेनलेस स्टील आहे, हे स्टेनलेस स्टील कशापासून तयार करतात, तर लोखंड, क्रोमियम, कार्बन आणि निकेल हे जर पदार्थ मिक्स केले तर स्टेनलेस स्टील तयार होतं. त्यानंतर पितळ, जस्त आणि तांबे जर मिक्स केलं तर त्याच्यापासून पितळ तयार होतं. आणि जे स्टील म्हणजे त्याला आपण पोलाद म्हणतो का, पोलाद सुद्धा एक संमिश्र आहे. जे आपण सोन्याची जी वस्तू वापरतो म्हणजे दागिने वापरतो, ते काही 24 कॅरेट गोल्ड नाही आहे, शुद्ध सोनं नाही ते, त्याच्यामध्ये आपण चांदी ॲड केलेली किंवा तांबे ॲड केलेले आहे, त्यावेळेला त्याचं आपल्याला दागिने बनवता येतात. म्हणजे यालाच म्हणतो आपण अलॉय. आपण पदार्थ वेगवेगळे बनवण्यासाठी आपण अलॉय वापरतो. आणि जे स्टेनलेस स्टील आहे, तांबे आहे, पितळ आहे, ब्रॉन्झ आहे, हे आपण रोजच्या जीवनामध्ये वापरतो आणि हे गंजत नाहीत. तर हे का गंजत नाही, तर त्याच्यामध्ये आपण दुसरी धातू ॲड केल्यामुळं त्यांचा जो मूळ गुणधर्म होता तो चेंज झाला आणि यामुळे गंजत नाही ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण गंजू नये, एखादा पदार्थ गंजू नये, खराब होऊ नये, रस्टिंग होऊ नये म्हणून आपण असे प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.